तर नमस्कार भावांना, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आपला व्लॉग आज डायरेक्ट निघताना सुरू केला आहे. आज आपण चाललोय सगळे गणपती करायला आपले. तर सगळ्यांनी बाईक घेऊन निघाले, सगळे बाईक घेऊन निघाले. तर आपण पहिलाच गणपती बघायला चाललोय, तुळशीवाडीचा महाराजा. तुम्ही ब्लॉग मध्ये लास्ट पर्यंत सोबत राहा आपल्या. तर भावांना आपण आता पोहोचलोय तुळशीवाडीच्या महाराजाच्या मंडपाजवळ. हा मंडप आहे आणि आपले सगळे आजची गँग आहे आपली. मोरया. तर घेऊया आपण दर्शन तुळशीवाडी. आपण जातोय आतमध्ये आपल्या तुळशीवाडीच्या महाराजाच्या इथे. आपण गणपती. हा तुळशीवाडीचा महाराजा. एक नंबर म्हणजे आपणच या गणपतीचा आगमन सोहळा वाजवलेला. सायलीला बँड. ते सगळे तुळशीवाडीच्या महाराजाचे कार्यकर्ते यांनी आपल्याला आतमध्ये जाऊन फोटो काढून दिले आहे भावाने. भावा तुझं नाव काय? थँक्यू भावा. तर आता आपण इथून जाणार आहे ताडदेवच्या राजा. तर तुम्ही ब्लॉगमध्ये सोबत राहा आपल्या. भेटत राहा. कॅप्चर करते या पोरांनी सेम गणपती बनवून आणलाय तुळशीवाडीच्या महाराजासारखं सेम. हा बघा. तर आपल्या तुळशीवाडीच्या राजाचं दर्शन एकदम रावच झालेलं आपल्या तिकडच्या कार्यकर्त्यांनी करून दिलंय. आता आपण आलोय ताडदेवचा राजा. आता ताडदेवच्या राजाच्या इथे जाऊया आतमध्ये. सुंदर सुबक अशी मूर्ती आहे. आम्ही आगमनाच्या टायमाला बघितलेली. आता आतमध्ये जाऊन बघूया डेकोरेशन मध्ये कशी वाटते. तर आपण त्यांच्या एंट्री गेटवर सेम चिंतामणी. हा भाई सेम चिंतामणीची मूर्ती म्हणजे ताडदेवचा राजा. पोचलोय आपण. वाव भाई काय कडक आहे मूर्ती. भाई हा ताडदेवच्या राजाचा एक कार्यकर्ता आहे. आपला फोटो काढणार आहे तो. नाव काय तुझं? संकेत. आई संकेत भाई आहे आपला. आपल्याला आता फोटो काढायचा आहे, त्याला आपण सांगतोय आता. कशी वाटली मूर्ती ताडदेवच्या राजाची? एकदम सुंदर. चिंतामणी सारखा देखावा आहे. यही नहीं, अभी और सुनिए. मूर्तीला एकदम सुबक मूर्ती आहे. पण ती लोक एवढी मोठी प्रभावळ घेऊन कशी येतात काय माहिती. भरपूर मोठी प्रभावळ होती पाठची. आणि मी आज याच्या बाईकवर आहे. आणि मला दगा दिला. ड्रायव्हर फक्त गोविंदासाठी रे. तू गोविंदासाठी. गोविंदासाठी फक्त काही पण. मस्त वाटली. तर आता आपल्याला जायचंय गिरगावचा राजा. गिरगावचा राजा. तर आता इथून जाऊया गिरगाव. तिकडे पण ओळख काय माहितीये? हौशीबल गोविंदा पथक. डायरेक्ट एंट्री आहे आपल्याला. टेन्शन नाही कुठल्या गोविंद हा गिरगावचा गोविंदा फेमस. तर आपल्याला ब्लॉग मध्ये लावणारी खूप मजा येणार आहे. आज आपण सगळे गणपती एक्सप्लोर करणार आहे. तर तुम्ही आपला ब्लॉग लास्ट पर्यंत लालबाग गेलो तर बघत राहा. आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण का तुमचा आमचा व्लॉग मयुरेश ब्लॉग. A few moments later. आपण ताडदेवच्या राजाचं दर्शन घेऊन निघून आता पोचायला आलो गिरगावच्या राजाजवळ. म्हणजे ऑलमोस्ट पोचलोच आहे.
तर आता आपण गिरगावचा राजा गाडी हिलो काय? अरे हिलो बाईक कुठे पार्किंगमध्ये लावून मध्ये लावून आलं ते. आपण गिरगावच्या राजाचं दर्शन घ्यायला आता चाललोय. हा गिरगावच्या राजाचा गेट आहे. हा कुठला तरी गणपती मोहन बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. पण आपल्याला गिरगावच्या राजाला जायचं आहे. त्या गणपती बघूया. त्यांचे एंट्रन्स तर एक नंबर आहे, पण लाईन खूप आहे. लाईन भरपूर आहे. तर बघू आपण दर्शनचं कसं काय ते बघूया. पण लाईन बाहेर गेटपर्यंत लाईन आहे. तर आम्ही कठीण आहे दर्शन घेणं. लाईन किती आहे? लाईन भरपूर आहे. आता बघूया दादाच्या ओळखीवरती का. माझी इथे ओळख नाही. ऑपरेशन सिंदूरचं इथे इको फ्रेंडली काहीतरी बनवलंय. मस्त बनवलंय. पण आपण बघूया आता दर्शनाचा काहीतरी जुगाड करूया. जुगाड भावेश नेतोय आपल्याला कुठेतरी. भावेश चालतच चाललाय पण बाबा. मंडपात दुसरीकडे जातो. भावेश मंडपाच्या पाठी घेऊन चाललाय मला. नक्की काय करायला? गडबडच करतो. मला वाटतं मयुरेशने माझे शब्द त्याला रेस्ट्रिक्टेड कंटेंटवरती लावते. तर भावेशच्या ओळखीचा कोणतरी मित्र आहे इथे त्याच्या कॉलेजचा. तर तो आपल्याला दर्शन करून देतो. कुठे आहे तो? येतोय तो, बोलला थांब जरा येतो. थोडा टाइम लागेल दर्शनाला. म्हणजे आपल्या इथे पण दर्शनाचा जुगाड होणार. पण आपण दर्शन घेऊन राहणार. म्हणून भावेश भाईचा नाद कोणी केला नाही. हे लाखो IP लाईन मध्ये आपण लागलेलो आहे. भावेशने आपलं काम भारी केलेलं आहे. पण गर्दी आहे, काय करणार. अरे थोडी लाईन लावून देवाचं दर्शन घेणं म्हणजे वेगळंच सुख आहे. भावेश भाईचा नाद कोणी केला. काय बोलता? भावेश भाईचा नाद थोडी तरी लाईन लावून दर्शन घेतलं पाहिजे. सगळे VIP घेऊन मंडळाच्या कसं टी-शर्ट आले देवीच्या आणि आणि आपल्या आमच्या देवीची कधी येणार ही काय चांगली माहिती. कडा आहे वर्षी. चांगलीच आहे. चांगलीच असणार पैसे भावेशकडे देऊन ठेवले. रेकॉर्ड आहे ना पैसे भावेशकडे देऊन ठेवले. हा बोला. हा बोल. झाली आहे. काय झालं पण? हा काहीतरी बोलला. काहीतरी बोललो आता तुला द्यायला लागले पैसे ते आता. बाई सोबत राहा व्लॉग मध्ये सोबत राहा. आपल्या गिरगावचा राजा म्हणजे पर्यावरणाचा राजा. म्हणजे पूर्ण मातीपासून बनते ही मूर्ती. आता आपण थोड्याच वेळात जाऊ आतमध्ये दर्शन करायला. डायरेक्ट चरण स्पर्श आपल्याला. एवढी लाईन आहे. आपण लाईन मध्ये लागलोय. गणपती बाप्पा. चला आता पाया पडायला. पेट पाया पडायला. महादेव. मंडपाच्या बाहेर कचरा एकदम जवळ करणं. आहे. आम्ही एकदम जवळ. थँक्यू तुला. नाही बस काय आपल्यासाठी ठीक आहे. सगळे खुश आहेत भाई. दर्शन होते. फायनली आपण राजाच्या इथे आलोय. पर्यावरणाचा राजा, गिरगावचा राजा. पूर्ण मातीपासून बनलाय. बाई गिरगावच्या राजाचं आपलं चरण स्पर्श एक नंबर दर्शन झालं. एक नंबर. तर आता आम्ही इथून चाललोय गोड गणपतीला. तर मध्ये बघू जो गणपती भेटेल तो गणपती करूया. आता आपली गाडी काढतोय. तर आता आपण गिरगावच्या राजाचं दर्शन करून आलोय.
म्हणजे गणेश उत्सवाची सुरुवात ज्या गणपतीपासून झाली, म्हणजे मुंबईतील पहिला गणेश उत्सव, तिकडे आपण आता चाललो आहे. 133वा वर्ष आहे यांचा आज. तिथं 133 तर या गणपतीचं 133वा वर्ष. मुंबईतील पहिला गणपती आहे, मुंबईतील पहिला. तर हा गणपतीचा एंट्रन्स मंडळाचा. गणपती बघा भाई, छोटा आहे पण एक नंबर गणपती आहे. आपण आलोय अखिल चंदनवाडी गोड गणपती. त्यांची तर मूर्ती तुम्ही बघितली असेल जेव्हा त्या गणपतीचं आगमन होतं तेव्हा. त्यांच्याच आम्ही मंडपाच्या इथे चाललोय आता. तर बघूया आपण मूर्ती. मला ही मूर्ती बघायचीच होती खास करून, म्हणून मी यांना फोर्स केला की आलो तर जाऊया आपण. इथे पण लाईन आहे, तर आता आपण लावूया लाईन. खूप लाईन आहे तरी पण. इथे आता कोणाची ओळख आहे? हां बरोबर, अखिल चंदनवाडी. मग बघ कॉल करते ना. बोललेलं आहे नाव काय? बघूया आपण काहीतरी जुगाड होतो का आपल्या ओळखीचा. बाबा ह्याला घे, भैयाला घे. क्या भैया बघ भैया भैया गजब बेइज्जती है. बाई लाईन पुढे जातच नाहीत, पोरं कंटाळलीत आमची. कारण की आमची इथे ओळख पण नाही. एकाची होती ओळख, पण तो पुण्याला आहे. हा पुण्याचे महागणपती भेटणार आता. असा दगडूशेठ गणपती. अरे हल्लोच नाही बघ, इकडे जमीन हलते आपल्याला एकच करायला आहे. काय इकडचं कुठलं गोविंद बाई लाईन बघा किती आहे. कुठे आपण कोण बघायला येणार? बळाळेश्वर. हा गोड गणपतीचा एंट्री गेट आहे. पण आमचं बॅड लक आहे, आमचं दर्शन झालं नाही. लाईन खूप आहे. आम्ही बोललो थांबून काय म्हणजे पण आहे. ही VIP लाईनच बघा किती आहे. थांबून काय मतलब नाही, आता लेट होईल आपल्याला. आपण दुसरे गणपती करू. तर भाई आपलं गणपतीचं दर्शन झालेत बऱ्यापैकी. तर आता आम्ही दर्शन करत करत आलो आहे फोर्टच्या राजाला. तर बघूया तिथे गर्दी आहे की नाही. गर्दी नसेल तर दर्शन करूया, नाहीतर मग बघू काय करायचं ते. हा फोर्टच्या राजाचा गेट आहे. बघूया आता. लाईन तर दिसते तिथे, लाईन तर दिसते. आता बघू, पास वगैरे असेल तर पास घेऊ, नाहीतर मग असंच करू, लाईन करू. तर फोर्टच्या राजाच्या आधी आम्ही ज्या गणपतीला गर्दी नाही त्या गणपतीचं दर्शन करतोय. त्यांचे एंट्रन्स खूप रावस आहे. बघा डेकोरेशन, मस्त डेकोरेशन केलंय. गणपतीचं नाव नाही माहिती मला, पण तुम्ही बघा. गणपती बाप्पा एवढं पटकन दर्शन. परत प्लॅन चेंज. फोर्टच्या राजाची जरा लाईन कमी होऊ द्या असा आम्ही विचार करतोय मनात, पण ती होणार नाही असं माहिती आहे आम्हाला. पुढच्या पण आता राजाची आम्ही मूर्ती खरंच पुढे एक सेम गणपती आहे, तो बघून येतो. तोपर्यंत फोर्टचा चिंतामणी, बाई मला नाव नव्हतं माहिती, पण फोर्टचा चिंतामणी
सेम लालबाग, सेम लालबाग, सेम लालबाग, सेम लालबाग. असंच समजा की तुम्ही लालबागला आलात. सेम लालबागचा राजा. लालबागच्या राजाचं दर्शन करायची गरज नाही. सेम लालबागचा राजा डिट्टो. फक्त हा फोर्ट आहे, तो लालबाग आहे. काही पण जोक मारताना मग याला सांगतो. तर सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालंय. लालबागला ते जायला नाही भेटलं कारण की तिथे एवढी गर्दी असते. पण आम्ही फोर्टच्या चिंतामणीचं दर्शन नेक्स्ट टाइम करून तुला करून देणार भाई लालबागचं चरण स्पर्श. फिक्स आहे फिक्स. नाही भेटत विवर्स आला मारा. सेम लालबागची मूर्ती. असं वाटलं आम्ही लालबागमध्ये चाललोय, पण तसं नव्हतं. आम्ही फोर्टमध्ये. पद्धत बघितली फोर्टचा चिंतामणी, पण लोक आहे लालबागच्या राजाचा. म्हणजे तिन्ही मंडळ एकत्र. फोर्ट, चिंतामणी, लालबाग. इसको बोलते नसीब नसीब. अरे भावा चप्पल काढ. भाई इच्छा पूर्ण झाली आमची. कायच लाईन नाही भेटली आम्हाला. असा सेम गणपती आतमध्ये दाखवतो तुम्हाला. बघा आता तुम्ही. आपल्याला जो बघायचा होता तो गणपती. हे लोकांचं ना ॲडमिनचे आहे फोर्टचा राजा. उमर खडी गालावर खडी मन जिंकलास रे भावा, मन जिंकला. हा जर लाचचा गणपती पुढचे 2 गणपती केले ते गणपती बोलला 2 वर 1 फ्री. काही या गणपतीसाठी आम्ही एवढं लांब आपण खेतवाडी एंटर झालेलो आहे. ही सर्व गर्दी खेतवाडीची आणि आपण आता दर्शन घेणार आहे खेतवाडीचा मोरया. हा त्यांचा गेट आहे आणि आम्ही लाईन लावलेली. ते 50 रुपयाला पास भेटले आहेत, पण आपण लाईन लावून दर्शन घेऊया कारण की थोडीच लाईन आहे. लाईन पटापट जाते. तर बघूया आपण आता खेतवाडीचा मोरया. कंटाळा आला तर डायरेक्ट जायचं. डायरेक्ट परेल. लाईनीत उभं राहायचं. लाईन पटापट गेली तर ठीक आहे. आम्ही लाईनीत नव्हतो तर लाईन पटापट जात होती, पण लाईनीत आल्यावरती सगळं इंग्लिश झालंय. मी जवळ आलोय. खूप खूप लाईन लावून खूप मेहनतीने आलोय. आता फक्त गणपती बघायची वेळ आहे. आता गणपती तुम्हाला दाखवतो. थोडा थोडा दिसतोय गणपती. तुम्ही झलक बघून घ्या. आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो पूर्ण. बघा पिक्चर बघितलं की नाही. फायनली आपली लाईन सोडली आहे. हे सर्व कार्यकर्ते आपले खेतवाडीच्या मोरयाचे. पुढच्या वर्षी सोडा आम्हाला लवकर. ही गणपती खेतवाडीचा मोरया. मस्त मूर्ती. बालाजी रूपाची. बालाजी. आणि त्यांचं डेकोरेशन बघा. ब्लॉगर सर्व देव लावलेत त्यांनी. तर आपलं खेतवाडीच्या मोरयाचं दर्शन झालेलं. आता आपण चाललोय मुंबईचा सम्राट. हा त्यांचा गेट आहे मुंबईच्या सम्राटचा. आता आपण जाऊया. आता आपण आलोय मुंबईचा सम्राट खेतवाडी 6वी गल्ली. यांचा पण आपण आगमन सोहळा वाजवलाय म्हणून त्याने आपल्याला डायरेक्ट एंट्री दिली आतमध्ये डायरेक्ट. तर बघा गणपती मुंबईचा सम्राट. तुम्ही माझा तो ब्लॉग बघितला असेल आगमनाचा. नाही तर मी तुम्हाला लिंक देतो त्या ब्लॉगची आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. ती जाऊन तुम्ही बघा नसेल बघा. एसी लावली अरे वाव, सगळं आपलं पहिलंच कॉल स्टार्ट होतं या गणपतीपासून. मुंबईचा सम्राट.
AC लावली आहे AC. आता आपण आलोय खूप असं अंतर पार करून उमरखाडीचा राजा. सिंगल उमरखाडीचा राजा उमरखाडीचा राजा. देव माझा उमरखाडीचा राजा. तर परत मग पाटी पहिला चिंतामणी घ्यायचा आपल्याला. उमरखाडीच्या राजाचं दर्शन घेऊन आपण डोंगरीच्या राजाला आलो. पण डोंगरीच्या राजाचं मी तुम्हाला फुटेज दाखवू नाही शकलो कारण की ते त्याचं गणपतीचं धोतर चेंज करत होते म्हणून ते तिकडे अलाव नव्हतं म्हणून मी तुम्हाला ते दाखवलं नाही. पण डोंगरीच्या राजाचा गेट हा बघा. तर आता आपण इथून डायरेक्ट लालबागला जायचं आहे मेन ठिकाणी आपल्या गणेश नगरी लालबागमध्ये. तिथे जाऊन मुंबईचा राजा चिंतामणी आणि तेजूगाय सगळं कारण की लालबागचं दर्शन बंद झालं ते आपल्याला भेटू शकणार नाही. आता लालबागमध्ये भेटूया. खेतवाडी गिरगाव आणि डोंगरी उमरखाडी सगळं बघून झालेलं आपलं फोर्ट वगैरे. आता डायरेक्ट लालबागमध्ये राडा. Much later. फायनली लालबाग नगरीमध्ये आपला प्रवेश झालेला आहे आणि हा चिंतामणीचा गेट. पण आम्ही चिंतामणीला जाणार नाही आहोत कारण की खूप गर्दी आहे मरणाची गर्दी आहे. तर आम्ही कसं जाणार. 150 रुपया देगा. म्हणून आम्ही तेजूगाईला चाललो. आमची ओळख आहे तिकडे आपलं साहिल दादा साहिल साळवी. साहिल बच्ची के दिल में प्यार बोलते. तर आता तेजूगाईला जाता आता आपल्याला लागलंय लालबागच्या राजाचा गेट. फक्त गेट बघून खुशी मानूया. दर्शन तर आपण फोर्टच्या चिंतामणीचं केलेलं आहे. तर तुम्ही फक्त लालबागच्या राजाचा गेट बघा. तुडुंब झाला आहे सगळीकडे. हा बघा कारण की तिकडे एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे. हा देखो लालबागचा राजा का. भाई तेजूगायचा राजा. चप्पल अशीच ठेवायची. तेजूगायचा राजा बघा. तेजूगायचा राजा. तेजूगाय तेजूगायचं झालेलं आहे आपलं. आता मुंबईच्या राजा मुंबईच्या राजाच्या इथे आपला मित्र थांबलाय. त्याला भेटायचं डायरेक्ट VIP एंट्री. मुंबईच्या राजाचा गेट बघा. गेट यावर्षीचा चरण स्पर्श मुंबईच्या राजाचा. आपला मुंबईच्या राजाचं चरण दर्शन होऊन आता आपण चाललोय परफेक्शनचा महागणपती म्हणजेच काळा चौकीचा महागणपती. तुम्ही हॅपी 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 डायरेक्ट VIP भाई. आपली सगळीकडे VIP. आपली पर्सनॅलिटीच तशी आहे. मित्र कोण होता. ठीक आहे. हा लास्ट आता परत नाही. डायरेक्ट काळा चौकीचा महागणपती बाई. चरण दर्शन. आता आपण
काळाचौकीच्या महागणपतीचा दर्शन घेऊन गाडीने आलो परळला. परळचा राजा बघा, डायरेक्ट परळच्या राजाच्या इथे. 2,000 years later. परळच्या राजाचं दर्शन घेऊन आता आपण आलो परळच्या महाराजाच्या इथे. बोला गणपती बाप्पा मोरया. बॅलेन्सिंग मूर्ती परळच्या महाराज. बोललो ना ताई गणवत होती दादा तुम्ही बघितली असेल तरी पण माझ्या ब्लॉग मध्ये बॅलेन्सिंग मूर्ती तुम्ही बघा. कडक मूर्ती आहे भाई, कडक.